हॅलो नमस्कार सगळ्यांना. तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन प्रकारच्या पर्सनॅलिटीज बघायला भेटतील. ओके, एक जी आजपासून 3 वर्षापर्यंत काय होती, ती कशी होती. ओके, सो मी आज 3 वर्षापूर्वी मी कशी होते. तर एक ऑर्डिनरी वुमन, ओके, एक सर्वसाधारण स्त्री काय विचार करते त्या रेंजमध्ये मी विचार करायचे प्रत्येक गोष्टीचा. ओके, त्यानंतर दुसरी गोष्ट, लाईफमध्ये येणारा प्रत्येक फेज एवढा इझिली ॲक्सेप्ट करायचा, म्हणजे ठीक आहे असंच आहे ना, आता असंच आहे, याला आपण काही करू शकत नाही, फक्त ॲक्सेप्ट करायचं, पुढं काहीच नाही करायचं, पुढं कसलीच ॲक्शन घ्यायचं नाही. त्यानंतर तिसरी गोष्ट, लग्नानंतर रिस्पॉन्सिबिलिटीज म्हणजेच पूर्ण होल लाईफ आहे. हा खूप मोठा एक धब्बा मनामध्ये आहे की लग्नानंतर जबाबदाऱ्या म्हणजेच सगळं काही आहे, आपले कर्तव्य जबाबदाऱ्या म्हणजेच पूर्ण लाईफ आहे. त्यानंतर चौथी गोष्ट, कपडे घ्यायला, शॉपिंग करायला, कशाची, घरात काही नवीन वस्तू आणण्यासाठी किंवा घर घेण्यासाठी किंवा अजून काही पाहिजे त्यासाठी कधीही लोन घ्यायला तयार असणं, किंवा बाकी कसलीही खरेदी जी करायची आहे, जी आपल्याला बाहेरून छान वाटते किंवा ज्याला बाहेरून बघून आपल्याला आनंद भेटू शकतो, त्या प्रत्येक गोष्टीवर कितीही पैसे किंवा त्यावरती खर्च करायला तयार असणं. ओके, असं माइंडसेट माझं. आणि पाचवी गोष्ट म्हणजे आपले हातपाय पसरून, आपल्या अंथरूण बघून आपले हातपाय पसरायचे. हे जे लहानपणापासून ऐकून मोठे झालेलो आहे की बाबा आपल्याला 50-60 हजार किंवा वॉट एव्हर आपण जेवढं काही महिन्याला कमवतो तेवढ्यातच आपलं सगळं झालं पाहिजे. तर ह्या सगळ्या विचारांमध्ये राहणारी मी किंवा माझं आयुष्य त्यामध्ये फिरणारं गोल ही जेव्हा तिच्या स्वतःवरती तिने थोडासा चेंज केला किंवा तिने ठरवलं की बास आता इनफ झालं, आता मला चेंज व्हायचंय नाव, आता ती तुम्हाला स्टोरी ऐकायची आहे जी स्नेहा स्वतःवरती इन्व्हेस्ट करायला तयार झाली. सगळ्यात मोठा शिफ्ट, इन्व्हेस्ट करायला तयार झाली तीही तिच्या इथे, आणि तिने तिची लाईफ बदलायला सुरू केली. ओके, त्यानंतर सगळ्यात मोठा झालेला दुसरा चेंज, ज्या काही गोष्टी सगळ्यांकडून ऐकलेल्या आहेत, ज्याला आज कोचिंग लाईफमध्ये लिमिटिंग बिलीफ्स म्हणतात. ओके, म्हणजे एखादा थॉट, एखादा विचार कोणाचा आपण ऐकून तो विचार असा वाटणे की तोच खरा आहे, दुसरं त्याच्या पलीकडे काहीच नाही आहे. तर ते मी ब्रेक केलेले. त्यानंतर तिसरी गोष्ट, आपले लाईफमध्ये आपण रिस्पॉन्सिबिलिटी प्लस ट्रॅव्हल प्लस फन प्लस प्रोफेशनल लाईफ प्लस मनी प्लस पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, या सगळ्या गोष्टी बॅलन्स करून जे लाईफ जगत असतो, जो खरा जीवनाचा अर्थ आपल्याला कळतो आणि तो आपण जगतो, तो अमेझिंग आहे, तो वंडरफुल आहे, तो तुम्हाला जो काही शब्द भारी सुचतोय तो भारी आहे. ओके, ते खरं आयुष्य जगणं आहे आणि जे काही आहे ते मी आत्ता जगते. ओके, त्यानंतर स्वतःवरती इन्व्हेस्ट करायला शिकून त्याची अमाऊंट इन लॅक्स. ओके, स्वतःवरती खूप सारे पैसे खर्च करणं, म्हणजेच त्यातून काय व्हॅल्यूज भेटत आहेत आणि त्यातून कशी आपली लाईफ चेंज होती, आपल्या पूर्ण ओव्हरऑल लाईफ कशी चेंज होती, आपली हेल्थ, आपली वेल्थ, आपले रिलेशनशिप कसे चेंज होत आहेत, त्याचे रिझल्ट किती अमेझिंग आहेत. ओके, जी काही अमाऊंट आपण मी इन्व्हेस्ट केली होती त्याच्या मी म्हणेल की त्याच्या 50x मला रिझल्ट्स भेटलेले आहेत. ओके, त्यानंतर हा काही चेंज 3 वर्षामध्ये जो काही घडला आहे त्याबद्दल मी आज का बोलते, कारण आज जेव्हा मी मागे फिरून बघते तेव्हा मला असं वाटतं की त्या 3 वर्षापूर्वीची जी स्नेहा आहे, अशा हजारो स्नेहा लग्न झाल्यानंतर त्यांच्या करिअरमध्ये स्टक झालेल्या आहेत, त्यांच्याकडे खूप साऱ्या गोष्टी आहेत
पण त्या त्याला वेळच देत नाही आहेत, त्यातून त्या स्टकमधून बाहेर पडत नाही आहेत किंवा त्यांना नेमकं काय करावं कळत नाही आहे. तर ह्या प्रत्येक स्नेहासाठी ही स्नेहा अवेलेबल आहे, किंवा त्या प्रत्येक स्नेहासाठी ही स्नेहा सांगेल की जर मी बाहेर पडू शकते या सगळ्यामधून तर तुम्ही सुद्धा इझिली बाहेर पडू शकता. ओके, सो थँक्यू लाईफ कोचिंग, थँक्यू शिल्पा मॅम, थँक्यू ते सगळेजण ज्याने मला मदत केली आहे. ओके, आणि खूप खूप धन्यवाद. ह्या सगळ्या जर्नीमध्ये एक आपण वेगळा माणूस बनत असतो, ओव्हरऑल चेंजेस होत आहेत आणि इमोशनली, मेंटली, फिजिकली प्लस फायनान्शियली ह्या सगळ्यात आपली ग्रोथ व्हायला सुरू होते. सो जर तुम्ही सुद्धा आज विचार करत असाल की मी का बरं इन्व्हेस्ट करू थोडे पैसे, काय मला गरज आहे शिकण्याची, किंवा एवढं काय सांगणार आहेत त्यामध्ये, तर ते काय सांगणार आहेत ते तुम्ही जेव्हा शिकताना आणि जेव्हा बदल होतो ते तेव्हाच कळतं, त्याच्या आधी नाही कळत. सो जज नका करू, ट्राय करा, आणि जेव्हा लाईफमध्ये खरंच रिझल्ट्स भेटायला सुरू होतील तेव्हा फक्त ग्रॅटिट्यूड असणार आहे, दुसरं काहीच नाही. ओके, सो थँक्यू सो मच युनिवर्स, थँक्यू सगळ्यांना, थँक्यू सो मच, बाय बाय.